एक व्यापारी 500 गाड्यांबरोबर पाटलीपुत्राकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होता. त्याने आयुष्मान नागसेन यांना येताना पाहिले आणि आपली गाडी त्यांच्याजवळ थांबवली आणि त्यांना प्रणाम करून विचारले, "बाबा, आपण कोठे जात आहात?" नागसेन सांगतात, "गृहपती, मी पाटलीपुत्रास जात आहे." त्यावर व्यापारी म्हणतो की "बाबा, फारच छान, मी देखील पाटलीपुत्रास जात आहे. आपण आमच्यासोबत आरामात चला." व्यापारी आयुष्मान नागसेन यांचा व्यवहार पाहून फारच प्रसन्न झाला. व्यापाऱ्याने आपल्या हाताने नागसेन यांना भोजन दिले आणि एक लहान आसन घेऊन खाली बसला आणि म्हणाला, "बाबा, आपले नाव काय आहे?" नागसेन म्हणतात, "माझे नाव नागसेन आहे." "बाबा, आपण भगवान बुद्धांचा उपदेश जाणता काय?" नागसेन म्हणतात की "मी अभिधम्माला जाणतो." व्यापारी आनंदित होऊन म्हणाला की "मी देखील अभिधम्माला जाणतो. तेव्हा आपण मला अभिधम्माच्या गोष्टी सांगा." आयुष्मान नागसेन व्यापाऱ्याला अभिधम्माचा उपदेश करतात. उपदेश करता करता त्याला धम्मज्ञान झाले. जे उत्पन्न होते ते नाश होणारे आहे. ते पाटलीपुत्राच्या जवळ 2 रस्ते जाणाऱ्या जागेवर थांबले. व्यापारी म्हणतो, "बाबा, हाच अशोकरामाचा मार्ग आहे." व्यापाऱ्याने आपल्या जवळचे 16 हात लांब आणि 8 हात रुंद असणारे किमतीचे कांबळ घोंगडे आयुष्मान नागसेन यांना भेट दिली. आयुष्मान नागसेन अशोकरामात जाऊन धम्मरक्षितांजवळ प्रणाम करून आपल्या येण्याचे कारण सांगितले. 3च महिन्यात एकाच आवृत्तीत आयुष्मान नागसेन यांनी आयुष्मान धम्मरक्षितांकडून बुद्धवचन 3ही पिटकं कंठस्थ केली. नंतर 3 महिन्यात त्यांचे अर्थ पण जाणून घेतले. तेव्हा आयुष्मान धम्मरक्षित नागसेन यांना म्हणतात की ज्याप्रमाणे गवळी गाईला आपल्या जवळ ठेवतो पण दूध पिणारे दुसरेच असतात, त्याचप्रमाणे त्रिपिटक जाणून घेतले तर त्याचे श्रमण भागीदार झाले पाहिजे, नाहीतर काही उपयोग नाही. त्याच दिवशी रात्री नागसेन यांनी प्रतिसंविदासह अर्हतपद प्राप्त केले. आयुष्मान नागसेन या सत्यात प्रतिष्ठित होताच पृथ्वी कंपायमान झाली. दिव्य चंदन चूर्ण आणि मंदार पुष्पांची वर्षा होऊ लागली. त्याच वेळी हिमालयातील कोटीशत अर्हतांनी नागसेन यांच्याकडे आपला दूत पाठवला आणि म्हणाले, "आम्ही सर्व नागसेन यांना पाहू इच्छित आहोत. आपण इकडे यावे." आयुष्मान नागसेन यांना ते म्हणतात की नागसेन, राजा मिलिंद वादप्रतिवादात प्रश्न विचारून भिक्षूंना अपमानित करतो. तुम्ही जा आणि त्या राजाचा पराजय करा.